चला मॅचला सुरुवात झाल्या. अजय आणि रोहित यावेळेस फलंदाज बाद पायचीत मध्ये पकडलाय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मयुरेच्या माध्यमातून. फलंदाज बाद झालाय. चला लगेच नवीन फलंदाज जा मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्यायचा. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू लावलाय. फलंदाज इथून झालाय बाद. अजय ह्यावेळेस देखील सुरेख चेंडूची फेक झाली. 3 ओव्हरचा सामना आहे. खरं तर इथून देखील चांगली फलंदाजी होऊ शकते पाली आंबेवाडी संघाची, कारण नॉन स्ट्रायकिंगला जो फलंदाज आहे त्याने पहिला सामना जिंकवला आहे. 2 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. अगदी 0 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे कोणी. आता क्षेत्ररक्षक नसण्याचं कारण आपल्याकडे फक्त 9 खेळाडू आहेत, त्यामुळे फक्त बाउंड्री लाईनवर फक्त आपल्याला एकच खेळाडू ठेवता येईल आणि त्याचाच फायदा घेत असताना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ज्ञानेश्वर आपण पाहतोय. चौकार आलाय. चौकाराने संघाचं खातं खुलं झालंय. 3 चेंडू 4 धावा धावफलकावरती आपण इथून देखील कमबॅक होऊ शकतो. यावेळेस पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू 4 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. अगदीच थोडासा पाऊस आला होता, परंतु चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून. पाऊस येण्याचे चान्सेस आहेत. खरं तर आज सकाळी देखील 10 वाजेपर्यंत पाऊस होता. 11:30 12 पर्यंत पाऊस होता, त्यामुळे सामने थोडेसे उशिराने स्टार्ट झाले. यावेळेस ऑन स्ट्राईकला एक सिंगल धाव कंप्लीट होत असताना एका धावेच्या मदतीने 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. अवघ्या 5 धावा धावफलकावरती आपण पाहता. 2 खेळाडू नाही आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण यावेळेस फुल टॉस चेंडू. फटका चांगला आहे. चेंडू 1 बाउन्स अखेरीस सीमारेषा पलीकडे जाईल. हा एक दणदणीत खणखणीत चौकार. षटक संपुष्टात आलाय. 4 धावांच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता फक्त 3 खेळाडू आपण बाउंड्री लाईनवर लावू शकता. षटक संपुष्टात आलाय. ऋतिक गोलंदाजी मार्क वरती आहे. यावेळेस नो बॉल. सेकंड चेंडू खरं तर फ्री हिटचा असेल, त्यामुळे इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. ऋतिक ही गोलंदाजी मार्कवरती. खराब चेंडूची फेक झाल्या. पहिला चेंडू खराब फेकी आपण पाहतोय. ह्यावेळेस फाईनला फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू 1 बाउन्स अखेरीस फ्री हिटचा चान्स घेत असताना चौकार.
14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचंय. एक चेंडू 14 धावा धावफलकावरती. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. अगदी रिव्हर्सला देखील ट्राय केलं होतं. एक सिंगल धावले. दुसऱ्या धावचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील सक्सेसफुल. 2 चेंडूंचा खेळ अगदीच मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा. ज्यावेळेस कार्पेट लेवलने अगदी लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण रवी आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावीचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील सक्सेसफुल. आतापर्यंत विचार केला तर 9 धावा खर्च करतोय अवघ्या 3 चेंडूंमध्ये आपण पाहतोय ऋतिक. थोडासा महागडा गोलंदाज तरी सध्या तरी आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस फुल टॉस चेंडू फाईनला फटका चांगला आहे. एक सिंगल धावाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न झाला. चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी येतो हा गंधनी खणखणीत चौकार. बावीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अगदी सन्मानजनक स्कोर आपण पाहतो. जुना चेंडू आहे त्याच्यामुळे धावा होऊ शकतात. यावेळेस अक्रॉस द लाईन एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून दिसत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदीच इथे दुसरी धाव देखील सक्सेसफुल झाली असती. एक सिंगल धावल्या आणि एका धावेच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल धावल्या आणि या एका धावेच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती. दुसरं षटक देखील संपुष्टात आलंय. यावेळेस सुरेख फटका. अगदी कव्हर ड्राईव्हचा शॉट. फटका चांगला आहे. पहिल्या चेंडूवरती घनगती प्रहार चौकार. 4 रन.
32 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. यावेळेस सुरेख फटका लॉंग ऑन मध्ये. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकांची नक्कीच कमी होती. यावेळेस पंच धावा किती? 3. 3 धावांच्या मदतीने 35 धावा धावफलकावरती. 18 चेंडू 36 ची गरज आहे. चला संतोष वाघमारे टेस्टची संपर्क साधा लगेच प्रकाश शिलम यांचे कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि रोहनला देखील साहिलला घेऊन या. साहिलला
चला पंच सामना चालू करायचा आहे. पंच 2 धावांची पॅनल्टी असेल का? ओके, पंचांकडे जमा करा. गोलंदाजी मार्कवरती रोहित. चला पंच स्पीडअप घ्यायचं आहे. सेकंड मॅच असेल कवटेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम वंजरवाडी वर्सेस कवटेवाडी. वंजरवाडी टीम आपण कर्णधार लगेच पाठवायचा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. छत्तीस धावसंख्येचं टार्गेट असेल. ऑन स्ट्राईकला मयूर आहे, नॉन स्ट्राईकला ऋतिक आहे. इथून मॅच बनवावी लागेल. 36 धावसंख्येची गरज आहे. चेंडू देखील जुना असणार आहे. मोठे फटके खेळण्याची ताकद आहे दोन्ही फलंदाजांमध्ये आणि त्या फटक्यांची गरज असणार आहे. इथून देखील आपण पाहतो ऑन स्ट्राईकला मयूर. 10-12 पावलांचा चांगला रनअप आहे. पंतांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. ह्या वेळेस चांगला फटका आहे. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू कोसळलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यावेळेस एक सिंगल धाव अगदीच आपण पाहतोय. मयूर थोडीशी ताकद लावावी लागेल. इथून देखील सामना बनू शकतो. खरं तर यावेळेस आपण पाहतोय यावेळेस पहा इट इज अ वाईड चेंडू. एक अवांतर धाव संघाचं अगदीच आपण पाहतोय. एक धावेने धावफलक वधारेल दोन्ही अंकावरती. 2 धावांची पॅनल्टी असल्या कारणाने अद्यापही 32 धावसंख्येची गरज आहे. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतो. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. ऋतिक ऑन स्ट्राईकला आणि ऋतिकला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेस अगदीच लॉंग ऑफ मध्ये फटका. एक सिंगल धाव आपण पाहतोय. अगदी एक सिंगल धावल्या. 3 चेंडू 3 धावसंख्या इथं धावफलकावरती आपण पाहतोय. विचार केला तर 11ची सरासरी राखायची आहे. म्हणजे 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्या. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये जवळपास 8 धावा तरी गरजेचे आहेत. यावेळेस चांगला फटका. मिस टायमिंग स्ट्रोक. नो मॅन्स लँड पर्यंत चेंडू कोसळला. एक सिंगल धाव आले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील सक्सेसफुल होत असताना 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 5च्या अंकावरती. पहा शेवटचा एक शेवटच्या 2 चेंडूमध्ये किमान 6 धावा इथे स्कोर कार्ड आपण पाहतोय. 11च्या सरीसरीवर घेऊन जाऊ शकतो. यावेळेस बॅटची एज झेल ड्रॉप झालाय. यावेळेस खराब पैकी परंतु पहा एक सिंगल धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 6 अंकावरती. धावफलक 6. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. मॅडनटरी पॉवरचं षटक आहे. चांगला फायदा घेता आलेला नाहीये. 34 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि यावेळेस फक्त आणि फक्त 6 धावा आल्यात. 28 धावसंख्येची गरज आहे. धावा होऊ शकतात. अद्यापही 2 ओव्हर शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. सामना बनू शकतो. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण दूरवरून पोहोचेल का चेंडू पर्यंत? चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव होती, डबल मध्ये कन्वर्ट झाले. चांगली फेकी. इथून धावफलक 8 या अंकावरती आपण पाहतोय. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला या वंजारवाडी टीम कर्णधार आपण लगेच पाठवायचा आणि कवटेवाडी टीम आपण देखील कर्णधार पाठवायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती करणला आपण पाहतोय. ज्ञानेश्वर मापे असावी. ज्ञानेश्वर आहे.
चला स्पीडअप घ्यायचं आहे. ऑन स्ट्राईकला आपण ऋतिकला पाहतोय. पहा 9+4 अशा 5 धावा फुकटच्या आल्यात. खरं तर ताकद लावली होती इथून ऋतिकने, परंतु फुलटॉस चेंडू होता. खरं तर 14 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पुढील चेंडू हा फ्री हिटचा असेल. ह्या वेळेस बॅटची क्षेत्ररक्षक पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल धावेल. त्यावेळेस बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये, अगदीच डॉट डिलिव्हरी होती, परंतु 22 स्वरूपात एक सिंगल धाव आल्या. आणि एका धावेच्या मदतीने 16 धावा धावपलकावरती आपण पाहता. 17 धावसंख्येची गरज आहे. इथून सामना बनवू शकतो. 17 धावा, 9 चेंडू 17ची गरज आहे. 9 चेंडू 17. आणि यावेळेस आपण पाहतो ज्ञानेश्वर. यावेळेस फॉलो थ्रो मध्ये चेंडू जर का अडला नसता तर लॉंग ऑफ मध्ये फटका चांगला होता. एक सिंगल धाव आल्या. 16ची गरज आहे. सतराची गरज आहे. 17 धावा धावपलकावरती आपण पाहतो. यावेळेस बॅट चेंज आणि यावेळेस फलंदाज झाला बाद. सात चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 17 धावा होऊ शकतात. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे सामन्यामध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू 17ची गरज आहे. एखादा चौकार षटकार आला शेवटच्या चेंडूवरती तर शेवटच्या ओव्हरमध्ये कमी धावा वाचू शकतात इथे टाकवे टीमसाठी. अगदीच आपण पाहतोय यावेळेस वाईड चेंडू एक अवांतर धाव येणारे चेंडू आहेत 7. विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. एखादा षटकार आला तर थोडीशी हवा निघेल दोन्ही टीमची. शेवटच्या ओव्हरमध्ये कमी धावा राहू शकतात. फुल टॉस चेंडू होता. समाचार घेता आलेला नाहीये. एक सिंगल धावाल्या. ते फंबल पाहतोय. आता येणारे चेंडू 6. विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे.
यावेळेस बिगिट केलाय, फटका चांगला आहे, चेंडू थांबणार नाहीये, अगदीच निघून जाईल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार चेरन. 5 चेंडू 9ची गरज आहे. 5 चेंडू 9ची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार आलाय मयूरच्या बॅट मधून. अगदी त्यांनी स्वतःची विकेट सेफ का ठेवले शेवटच्या ओव्हरपर्यंत हे दाखवत असताना अगदीच पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, 15ची गरज होती. येणाऱ्या चेंडूत 5 विजयासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट डिलिव्हरी. 4 चेंडू 9ची गरज आहे. वाईट साठी ओके. वाईट चेंडू आहे. चार चेंडू 8ची गरज आहे. इथून 2 चेंडू डॉट घ्यावे लागतील. 8 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 8, 5 माफी असावी. 5 चेंडू 8ची गरज आहे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय आणि इथून फलंदाज मयूर होईल बाद. येणारे चेंडू 4 विजयासाठी 8ची गरज. प्रथमतः नाणेफेक जिंकले कवटेवाडी संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या मॅच नंतर लगेच मैदानात जायचंय. 4 चेंडू 8ची गरज आहे. नितेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 4 चेंडूमध्ये 8 धावा रोखायच्या असतील तर गोलंदाजी मार्कवरती आपण रोशनला पाहतोय. यावेळेस 4 चेंडूमध्ये थोडीशी चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण नवीन फलंदाज नितेश ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय टाकवे टीमचा. यावेळेस 4 चेंडू 8ची गरज आहे. 4 चेंडू 8. पहा, रोशनने गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी केली. एक वाईड, एक षटकार खेचल्यानंतर एक थोडासा बाहेर चेंडू फेकला वाईड आणि त्यानंतर जवळपास मयूराची विकेट. यावेळेस खराब चेंडू आणि त्या ठिकाणी चांगला फटका आपण पाहतोय. पहा, थोडीशी खराब गोलंदाजी होते रोशनकडून. येणारे 3 चेंडू 2ची गरज आहे. आता 2 चेंडू चांगले टाकावे लागतील. अगदीच आपण पाहतोय 23 पावलांची पिच आहे आणि त्यामध्ये शॉर्ट बॉल आपण देताय नवीन फलंदाजाला, तर तो षटकार लावण्याच्या ताकदीत खेळणारच आहे. त्यामुळे नितेशने देखील हेरलं. फटका चांगला आहे. चेंडू सीमापार देखील गेलाय 6 धावांसाठी. षटकार येणारे चेंडू आहेत. येणारे चेंडू आहेत 3 आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. नितेशच्या बॅटमधून आला अक्रॉस द लाईन खेळत असताना हा षटकार चेरन. पहा, हॉलेंडर्स जा तिकडे लगेच. चेंडू सापडलेला नाहीये, जा लगेच. चला, कंपल्सरी चेसिंग असणार आहे, स्पर्धेचा नियम आहे.
3 चेंडू 2ची गरज आहे. इथून डॉट डिलिव्हरी काढावी लागेल रोशन या गोलंदाजाला. अगदी सेकंड राऊंडची मॅच आपण पाहतोय. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण, एक सिंगल धावले. आता चेसिंगला एका धावेची गरज आहे. 2 चेंडू जर का डॉट आले तर हे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. एका धावेची गरज आहे. सामना इक्वल झालाय. ते 30 धावा धावफलकावरती. 34चं टार्गेट होतं. अगदीच आपण पाहतोय सामना इक्वल झालाय. 2 चेंडू मध्ये 1ची गरज आहे. दोन्ही चेंडू 1 धावसंख्येची गरज आहे. रुपेश ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. यावेळेस आणि यावेळेस सामना विन होतोय टाकवे संघ. एक चेंडू ठेवून सामना विन झाला इथे टाकवे संघ आपण पाहतोय. थोडीशी खराब गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. 15 धावसंख्येची गरज होती. पहिल्या चेंडू आखूड टप्प्यात षटकार दिल्यानंतर आपण पाहतोय